पुढची बातमी अपघाताची। जुनोनी जवळ भीषण अपघात झाला। यामध्ये आई आणि मुलाचा मृत्यू झाला तर 6 जण जखमी झालेत। पंढरपूरला देवदर्शनासाठी पलूस इथले हे भोसले कुटुंब जात होतं। संदीप भोसले आणि त्यांच्या मातोश्री यांचा जागीच मृत्यू झाला। कारमधले अन्य 6 जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे। चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने भीषण अपघात झाला। तर पंढरपूरला देवदर्शनासाठी पलूस इथलं भोसले कुटुंब जात होतं, मात्र त्यांच्या गाडीचा अपघात झाला। यामध्ये संदीप भोसले आणि त्यांच्या मातोश्री यांचा जागीच मृत्यू झाला तर इतर 6 जण जखमी झाले। चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि त्यानंतर भीषण अपघात झाला। पलूस इथल्या भोसले कुटुंबावर काळानं घाला घातल्याचं पाहायला मिळालं। चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्यानं अपघात झाला। जुनोनी जवळ हा भीषण अपघात झाला। यामध्ये आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला तर इतर 6 जण जखमी असल्याची माहिती मिळते। पंढरपूरसाठी हे भोसले कुटुंब देवदर्शनासाठी पंढरपूरला जात होतं आणि दरम्यान जुनोनी जवळ हा भीषण अपघात झाला। यामध्ये आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला तर 6 जण जखमी झाले। चालकाचं गाडीवरचा ताबा सुटला, नियंत्रण सुटलं आणि त्यामुळे अपघात झाल्याची माहिती मिळते। कारमधले अन्य 6 जण जखमी आहेत। जखमींवर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती मिळते। जुनोनी जवळ भीषण अपघात झाला। पलूस मधलं हे भोसले कुटुंब पंढरपूरमध्ये देवदर्शनासाठी जात होतं, मात्र यावेळीच काळानं घाला घातलाय। आई आणि मुलाचा यामध्ये अपघातात मृत्यू झाला तर 6 जण जखमी असल्याची माहिती मिळते। आणि अपघातासंदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांच्याकडून। दीपक, अपघात नेमका कसा झाला आणि आता जखमींवर कुठे उपचार सुरू आहेत? नक्कीच एक दुर्दैवी घटना सांगली जिल्ह्यासाठी समोर आलेली आहे। कारण देवदर्शनासाठी हे सर्व कुटुंब, भोसले कुटुंब पंढरपूरकडे निघाले होते। पलूस तालुक्यातील हे सर्व कुटुंब आहे आणि जे जुनोनी आहे, सांगली आणि सोलापूरच्या ज्या मध्यावर जुनोनी आहे त्या ठिकाणी हा भीषण अपघात झालेला आहे। विशेष म्हणजे आई आणि मुलगा याचा जागीच मृत्यू झाला आहे तर कारमधले अन्य 6 जण गंभीर जखमी झालेले आहेत। त्यांच्यावर मिरज आणि आजूबाजूच्या रुग्णालयांमध्ये सुद्धा उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे। पण आई आणि मुलाचा मृत्यू झालेला, कारण आईला देवदर्शनासाठी मुलगा घेऊन जात होता पंढरपूरला आणि त्यांच्याबरोबर फॅमिली सुद्धा होती। यामुळं ही एक दुर्दैवी घटना सांगली जिल्ह्याच्या पलूस तालुक्यामध्ये त्या गावावर शोककळा पसरलेली आहे। जखमींवर मिरज शासकीय रुग्णालयामध्ये आणि जुनोनीच्या स्थानिक रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। दीपक, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर अतिशय दुर्दैवी अशी घटना घडली। आईला देवदर्शनासाठी नेत असताना आई आणि मुलाचा अपघातामध्ये मृत्यू झाला तर कुटुंबातले इतर 6 जण जखमी असल्याची माहिती।